तुम्ही वेगवेगळ्या भूमिका करत होतात, पण इन्स्पेक्टर ही भूमिका पहिल्यांदा कधी तुमच्याकडे आली आणि तुमची काय प्रतिक्रिया होती? खरं तर मी व्यावसायिक नाटक पहिल्यांदा जे केलं अश्रूंची जली फुले, म्हणजे पहिलंच माझं व्यावसायिक नाटक होतं, त्याच्यात मी इन्स्पेक्टर झालो. तो लाल्या इन्स्पेक्टर होतो शेवटी. पण मी सिरियलमध्ये पहिल्यांदा इन्स्पेक्टर केला तो हॅलो इन्स्पेक्टर, हो. की दूरदर्शनला सिरियल आली होती त्यावेळेस. आणि तेव्हा 13 भागात आणि नंतर पुढे 13 म्हणजे 13 भागातच खूप पॉप्युलर झाली होती ते म्युझिक सगळं हॅलो हॅलो इन्स्पेक्टर वगैरे असं. तो पहिल्यांदा केला आणि त्याच्यानंतर इमिजिएट मी केलं ते ही जेव्हा झी सुरू झालं तेव्हा पहिली सिरियल लिहायची होती ती ही कमांडर, आणि मी कमांडर झालो. आणि मग आपोआप ते अंगामध्ये भिनत गेलं. त्या वर्दीचं काय आहे की तुम्ही कोणी असा, अंगावर वर्दी आली नाही की लोकांना आपोआप त्याची भीती वाटते. त्याच्याबद्दल एक आदर वाटतो, धाक वाटतो. त्यामुळे लोक मला खूप विचारायचे की तुम्ही इन्स्पेक्टर करता तर अभ्यास वगैरे काय नसतो. म्हटलं ती वर्दी आली ना की आतला माणूस कोणी असो त्याचा धाक वाटतो, त्याचा फायदा आहे. ओ वा. आणि मी पॉझिटिव्ह केले काय मग असे निगेटिव्ह इन्स्पेक्टर कधी केले नाही, कारण बिकॉज आय रिस्पेक्ट पोलीस डिपार्टमेंट. त्यामुळे पोलिसांची इमेज जास्तीत जास्त चांगली कशी होईल हे मला आवडत होतं आणि त्या दृष्टीने मी पावलं टाकली तशी. वा 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 काही लोक खरंच मला समजायचे त्यातले, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमधले लोकसुद्धा समजत होते. वा. किंवा मी हॅलो इन्स्पेक्टर जेव्हा केला त्यावेळेस रेग्युलर मी पोलीसची इमेज बदलली होती. म्हणजे नॉर्मली पूर्वी इन्स्पेक्टर म्हटलं की तर रेबानचा वगैरे गॉगल वगैरे वगैरे असायचा, तो मी बदलला. अच्छा. तो मी दुसरा साधा असं स्टायलिश तो वापरायला लागलो. कोट होतो तसा असं वर असा शर्ट वगैरे असं करून तसं होतं. तर काही लोकांना असं वाटलं होतं की असा इन्स्पेक्टर कुठे वगैरे असतो. पण काही इन्स्पेक्टर्स असे होते ऑफिसर्स, त्यांनी मला सांगितले की आमची मुलं म्हणतात बाबा त्यांच्यासारखी तुम्ही का नाही. उदय सर तुमच्याकडे येणार आहे आता. तुमची पोलिसी पर्सनॅलिटी आहे, मग पहिल्यांदा इन्स्पेक्टरचा रोल कधी करायला मिळाला? मी राज्यनाट्य स्पर्धा करत होतो. कलासंगम म्हणून माझी संस्था आहे ठाण्याला. त्या संस्थेतनं घनदाट नावाचं एक नाटक होतं, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर केला पहिल्यांदा. वा. आणि मला असं वाटलं की हे काम माझं लोकांना आवडतंय. लकीली नंतर मी व्यावसायिक करिअरला सुरुवात केल्यानंतर चंद्रलेखेचं पहिलं नाटक मी केलं रात्र उद्याची. त्याच्यामध्ये सुद्धा मला मोहन काकांनी इन्स्पेक्टर म्हणून कास्ट केलं होतं. त्याच्यानंतर मी माझी पहिली गाजलेली सिरियल जी मंगेश कुलकर्णीने डिरेक्ट केली होती, द्विधाता नावाची, त्याच्यामध्ये सुद्धा मी इन्स्पेक्टर केला होता, भास्कर. म्हणजे अगेन्स्ट विक्रम गोखले, स्मिता तळवलकर. दूरदर्शन म्हणजे 13 एपिसोडमध्ये त्यावेळी आजकालच्या पेक्षा जास्त ग्लॅमर मिळायचं. ते केलं. तिथपासून ते अगदी म्हणजे रणदोघांचे नावाचं नाटक केलं निळूभाऊंच्या बरोबर, अविनाश नारकर वगैरे. त्याच्यात मी इन्स्पेक्टर सावर्डेकर म्हणून एक छान होती व्यक्तिरेखा. आणि तिथपासून ते अगदी आत्तासुद्धा मी दुनियादारीमध्ये इन्स्पेक्टर केला. त्यामुळे इन्स्पेक्टर का सिलसिला जारी आहे. वा. तर आज आमची थीमच आहे चोर पोलीस. आणि चोर पोलीस म्हटलं की बरेच सिनेमे आठवतात. आमच्या घरात सर एक दिग्दर्शक आहे, माझा भाऊ आहे, त्याचे बरेच सिनेमे असतात जो इकडे तोडमोड करून सगळ्यांना दाखवतो. कारण आज तुम्ही सगळे येणार म्हटल्यानंतर त्यानं असा विचार केला की कुठला असा सिनेमा बनवूया ज्याच्यामध्ये चोरसुद्धा नायक असेल आणि पोलीससुद्धा नायक असेल. तर आम्हाला सिनेमा सापडला सर दीवार, ज्याच्यामध्ये दोघेही नायक होते पण एक पोलीस झाला आणि एक चोर झाला. तर त्यांचा होता दीवार, आमचा आहे दीवार द भिंत. बघूयात मग आमच्या या सिनेमामध्ये काय घडणार आहे. सुरुवातीलाच भेटूयात या कथेतल्या दोन नायकांना. खरं तर ते आत्ता छोटे आहेत, मोठे झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे ते आपल्या सगळ्यांना बघायचं आहे. तर आज त्यांची आई त्या दोघांना घेऊन पहिल्यांदाच मुंबईत आली आहे. बघूयात दीवार द भिंत. निरुपाय, काय काय बाळा? आपण इथे मुंबईत का आलो आय? कारण तुझ्या बापाने माती खाल्ली. माती? हो, तुझे बाबा एका कंपनीत कामगारांचे नेते होते. त्या कामगारांनी मालकाविरुद्ध बंड पुकारला, उपोषण केलं. तुझे बाबा पण त्या उपोषणात होते, पण त्यांना खूप भूक लागली, खायला काय नव्हतं, तेव्हा त्यांनी माती खाल्ली. कुपोषण मोडलं आणि कामगारांनी त्यांना कुत्र्यासारखं मारलं, खूप बडवलं. आणि मग ते आपल्याला
शेळीफाट्यावर मारून पळून गेले. रवी रवी बाळा, आपण तिघा आलो होतो. तुझा भाऊ कुठं आहे? विजय कुठे गेला? विजय विजय मी इथं मा. कुठे? विजय विजय कोणी तुझी मारली? कुणी तुला मारलं? चौकातल्या लोकांनी मारलं मा. चौकातल्या लोकांनी मला पकडल्याने माझ्या हातावर लिहिलं मेरा बाप मोर है. म्हणजे मी एका मोराबरोबर लग्न केलं? काय? माझा बाप मोर होता हे तू आम्हाला का नाही सांगितलं? का फसवलंस आम्हाला? माझ्या बापानं का पिसरा फुलवून आम्हाला दाखवला नाही? का? ते मोर होते तर आम्ही पण मोर आहेत. मग आमची पिसं कुठे आहेत? आमची पिसं कुठे आहेत? बोल आई बोल. बाय बोल आई रॉक अँड रोल बोल. भाई ते मोर नाही चोर लायचं होतं त्यांना, ते चुकून झालंय भाई. ए बाळा बाळा, तू किती हुशार आहेस रे. तू शाळेत जा आणि आई मी काय करू? तू तोंड काळं कर. म्हणजे तू बूट पॉलिश कर, लोकांचे बुट काळं कर. हा, कारण माझ्या एकटीच्या पगाराने याचं शिक्षण होणार नाही. चल ये, तू शाळेत जा बाळा. हाय. ठीक आहे, ये, घे. रवी तू शिक. आच्छी. वा किती सुंदर. दोघांना पण मारी ना गप्प बसा. अरे शिक म्हणजे शाळेत जा. मी काम करतो. आहे बोट पॉलिश. असं बोट पॉलिश. काय यार, दुष्काळ किती भयंकर आहे. इंग्रजी बातम्यामध्ये पण आलं दुष्काळचा कसा पुण्याला. झालं का रे? हा होतंय होतंय. इतका भयंकर दुष्काळ पडला यार विदर्भामध्ये. पाहिजे ना तू इंग्रजी बातम्या कसं काय छापलं असेल ते? झालं का रे? हा हे वाचा ना, याच्यात अच्छा, चांगल्या बातम्या. अरे वा, हा, हे वाचा. मराठी पेपरमध्ये पण दुष्काळाच्या बातम्या आहेत. झालं का रे? हा होतंय. ओके हा हुआ साहब हुआ. ओके. सुधीर बुधीर त्याला पैसे दे. मैं फेंके हुए पैसे नहीं उठाता. जाऊ दे मग नाही नाही आमच्या तसं नाही दादा. अरे चालतंय. फेंके हुए म्हणजे जमिनीवर पडलेले नाही पाहिजेत. वो धुळीकर लगते ना उसको म्हणून. इथं पडले चालतील, गोंडपडावर पडले चालतील. अच्छा. हा चालतील. सुधीर बुधीर अरे हळू ना रे. मग एक गोष्ट लक्षात घे, हा पोरगा मोठा होणार. लिहून घे. काका हे घ्या. 1 रुपया कशाला दिला रे? माझ्या भावाचं पण भविष्य सांगा ना. पोपटवालाय. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.